उद्या व्यास पौर्णिमा आहे, गुरुपौर्णिमा आहे. सो त्यानिमित्त ब्लॅक साडी आहे, ह्याच्यावर मला ऑरेंज कलरमध्ये पेअर करायचं आहे आणि ते ऑरेंजचं जसं सेक्शन आहे ते बघूनच मी खुश झालेली आहे. अजून 2 महेश्वरी घेतलेल्या आहेत की हा ओपन कर, तर ती पण लाईव्ह आहे. तर तिला मी व्हिडिओ दाखवत, जर तू ब्लाऊज शिवलास ना इतका सुंदर दिसून येणार आहे. आणि ते साडी, हा ही कलर इतका गोड आहे. हॅलो गाईज, कशी दिसते माझी प्रिन्सेस? माळ घातलीये, क्लिप घातलंय. आज स्कूलला गेलेली तू? आणि आज स्कूल मध्ये मुकुला काय भेटलं? ते नाही गाईज, बघ तर स्टार. आम्ही आता छान छान फ्रेश झालो ना, अंघोळ वगैरे करून मस्त झालो ना. तर आम्ही पूर्ण पेंट होऊन आलेलो, त्यामुळे मम्माने परत आमच्या सोन्याला अंघोळ घातली. आणि माझ्या, हा दाखवूया ना, ऐक ना, दाखवूया ना. माझ्या मुकुला स्टार भेटलेलं ना. मुकू, का स्टार भेटलं तुला सांग? मी चांगली वागली, कप्पा पण त्यांच्या आणि टीचरच्या बाजूला बसली. मी त्याच्या पण बाजूला बसली. अच्छा, मी छान छान वागली, मी गपचूप बसली, मी मस्ती नाही केली, मी टीचरच्या बाजूला शांत बसली, म्हणून आपला मिळाला स्टार. आणि स्टार असाच मिळत नाही, तो अर्न करावा लागतो, राईट? व्हेरी गुड. ओके, आज मुक्ताने स्कूलमध्ये ऍक्टिव्हिटी केली आहे टीचर्स हेल्प घेऊन. आणि तिने हा कसला तरी किडा बनवलाय ना मुकू. बघा आमची गॅलरी, कपडे वाळत घातले. ठीक आहे, ओके. तर मस्त सकाळ सकाळ देवपूजा वगैरे झालेली आहे. आणि बाकी आता मी निघाली आहे थोडी बाहेर, जी मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये, तेरे को छोड़ के बाहर जाऊंगी. हा आता गप्प बस. नाही, संध्याकाळी जायचंय आपण, थांब. टीचर आजीला बघायला जायचंय ना आपल्याला. मग सिद्धी माऊ त्याचे मामाच ना. हा, सिद्धी माऊ आणि दर्शन मामा पण. ओके, हा. तर काय सांगत होती मी, की आता मी निघाली आहे मार्केटमध्ये. डीमार्टला जायचा प्लॅन होता पण कॅन्सल केलाय. 2-3 कामं आहेत माझी साड्यांची. इतनी खूप सारी शॉपिंग में ती बडबड आहे माहिती. हॅलो, तर आता मी चालली आहे थोडी तयारी करायला. उद्या व्यास पौर्णिमा आहे, गुरुपौर्णिमा आहे. सो त्यानिमित्त थोडं शॉपिंग नाही म्हणता येणार, पण खरेदी करायची आहे. तेल घ्यायचं आहे, थोडं धूप अगरबत्ती घ्यायची आहेच घरामध्ये. पण थोडे वस्त्र घ्यायचे आहेत स्वामींच्या मूर्तीसाठी. बाकी ओव्हरऑल सगळ्या गोष्टी ज्या बेसिक आहेत त्याची खरेदी करायची आहे. 2-3 साड्या जमल्यात, त्या फॉल बिडिंग करून घ्यायच्या आहेत, कारण की आता शूट सुरू होईल गणपतीचं वगैरे, त्यामुळे मग साड्या लागतील. आणि शूटमध्ये थोडं प्रेझेंटेबल छान वाटतं राहायला, त्यामुळे विचार केला की चला साड्या वगैरे आहेत तर त्याचे ब्लाऊजचं थोडं ब्लाऊजची तयारी करूया, किंवा त्या फॉल बिडिंग करून आणूया. आणि अशा थोड्या छोट्या मोठ्या गोष्टी. सो चला. हॅलो, तर मी आता इथे आलेली आहे ब्लाऊज पीस घ्यायला. इथून मी ना मामीला हवे होते ब्लाऊज ओटी भरण्यासाठी, तेव्हा आलेली घ्यायला. आणि मला इथलं कलेक्शन इतकं आवडलं ना, इतकं छान आहे. आणि पहिली गोष्ट रिझनेबल आहे. आणि ह्या शॉपचं नाव मी तुम्हाला सांगते, 1 मिनिट. हे ना आपल्या खारकराईमध्ये आहे, ठाणेकर क्लिनिक ठक्कर म्हणून एक आहे आपलं खारकराईमध्ये. हे बघा, त्याच्या अगदी समोरची गल्ली आहे ना, मीरा सारीच्या बाजूची जी गल्ली आहे ना, तिथून आहे हे शॉप. पण इथलं कलेक्शन पण छान आहे, रिझनेबल प्राइस आहे, आणि मला तरी खूप आवडतं. ठीक आहे, तर माझ्या ह्या 3 साड्या आहेत. एक ही मी घेतलेली एक्झिबिशन मधून, ह्याच्यावर मला घ्यायची आहे. आणि ह्या दोघांसाठी मी एकच विचार करते की मॅच करायचा आहे, एकच होऊन जाईल असं. आणि ही एक ब्लॅक मध्ये. ठीक आहे, तर चला आता आपण सिलेक्ट करूया की आपल्याला काय काय घ्यायचं आहे. ओके, कॅमेरा चालू ठेवू का? ओके, ठीक आहे, चल लेट्स सी. ओके, तर आता मी जसं तुम्हाला सांगितलं की ही जी ब्लॅक साडी आहे ह्याच्यावर मला ऑरेंज कलर मध्ये पेअर करायचं आहे. आणि ते ऑरेंजचं जसं सेक्शन आहे ते बघूनच मी खुश झालेली आहे, कारण की जो मला पाहिजे आहे तो टाईप इथे आहे. ठीक आहे, सो ह्याच्यातलं मी 80 मीटर घेणार आहे. आणि जे
किती दिवस साडी माझी बिचारी रखडलेली त्यासाठी घेणार आहे. त्या ती याच्या साडीवर जे घेणार आहे ना ते ह्याला मॅच होईलच आहे, म्हणून मग मी एकच ब्लाऊज दोघांवर शिवणार आहे. ठीक आहे, बाकी तुम्ही माझ्या मागे बघू शकता पूर्ण खजाना आहे ब्लाऊजचा. आणि लेट्स सी आता काय होते. आणि मी आता पूर्ण शॉपिंग झाली ना की तुम्हाला दाखवते की मी कोणते सिलेक्ट केलेलं आहे ते. ओके, तर ब्लॅक साडीमध्ये ब्लॅक साडीसाठी मी हा घेतलेला आहे ब्लाऊज. आणि खूप छान दादाने मला मॅचिंग काढून दिलाय त्याचं, अगदी परफेक्ट दिसून येणार आहे. आणि ह्या 2 साड्यांसाठी मी हा घेतलेला आहे जे मॅच होऊन जाईल. ओके, सो हे दोन्ही साड्यांना हे परफेक्ट दिसून येणार आहे. हॅलो, सो मी मार्केटमध्ये जाऊन आली आणि तुम्ही बघितलंच असेल मी ब्लाऊज घेतलं. मी एक पेटीकोट पण घेतला, शेपर म्हणतात ना तशा टाईपचं. कारण की माझ्याकडे एकच पेटीकोट आहे. आहेत भरपूर पण मला तो कम्फर्टेबल वाटतो. कारण की तो असा फुलत नाही म्हणून. मी एक ब्लॅक कलरमध्ये घेतला. आता ऑफकोर्स मी ब्लॅक कलरची महेश्वरी घेतली आहे. सो त्याच्यामध्ये वेअर करण्यासाठी मी घेतली आहे. कधी घालू काय माहितीच नाही, काय आयडियाच नाही ती साडीचं. पण घालीनच, लवकरच घालीन आणि असं वाटतं की कुठल्या तरी शूटमध्येच मी ती घालीन. आता सांगायची मज्जा अशी आहे की मी अजून 2 महेश्वरी घेतलेल्या आहेत. पण त्या मी माझ्यासाठी नाही घेतल्यात. ओके. हा एक सुंदर गोड कोकम कलर आहे. इतका गोड कलर आहे ना हा. आणि हा पूजाने घेतलेला आहे स्वतःसाठी. ती मला आधीच बोलली की एक मिनिट हा. ती मला आधीच बोललेली होती की तुला जो आवडेल, तुला असं वाटेल की हा कलर तू स्वतःसाठी घ्यावा, तो कलर मला घे. आणि आता ती आधीच बोलली, मग मी म्हणाली चल जाऊ दे, अरे तिचीच साडी आहे, तिने एकदा घातल्यावर मी घालूनच टाकेन, मग तिच्याकडून घेईनच घालायला एकदा तरी. आणि हा असा सुंदर हा कोकम कलर मी लाईट लावून दाखवते, वेट लाईट्स लावते. थोडं फ्रेश वाटतंय. ओके. आणि हा आहे तो कोकम कलर. इतका सुंदर दिसतो ना हा कलर नेसल्यावर तर. आणि खूप छान. त्याच्यानंतर हा कलर घेतलेला आहे मी, गेस वॉट, रेड कलर आहे. माझ्याकडे रेड कलरची साडी नाहीये आणि आहे पण ती पार्टी वेअर आहे आणि ती आता मी झाली आहे घालून वगैरे आणि त्याच्यावरचा आता ब्लाऊज वगैरे मला बिलकुल होत नाहीये. तर मग विचार केला की एक रेड कलरचा ऑप्शन असला पाहिजे. आणि हा एक सुंदर कलर, रेड कलर मला महेश्वरीमध्ये मिळालेला आहे. सो ब्लाऊज वगैरे आता मी बघते, जरा शोधते. आणि जर मला लगेचच पॉसिबल झालं, एक मिनिट हा, नाही जाणू, लगेचच पॉसिबल झालं तर मी ही साडी उद्याच घालणार आहे. कारण की उद्या आहे व्यास पौर्णिमा, गुरुपौर्णिमा. आणि त्यानिमित्त मग मी ही साडी लगेचच उद्या वेअर करून टाकणार आहे. बघा किती गोड दिसतोय हा कलर. आणि माझ्याकडे नव्हता, इथे नव्हता जेवढी शिट, माझ्याकडे नव्हता हा कलर, म्हणून मी हा घेतलेला आहे. ऑल ओव्हर बुट्टी आहे आणि खूप छान आहे. म्हणजे माझं म्हणणं आहे की ना, पैशांच्या प्रमाणे ही साडी ना खूप गोड दिसून येणार आहे आपल्यावर. आणि याच्यात खूप सुंदर सुंदर कलर आहे. चिंतामणी कलर तर काय दिसतो, बॉटल ग्रीन कलर पण खूप सुंदर दिसतो, बेबी पिंक कलर पण खूप छान दिसतो. ब्लॅक तर ऑफकोर्स मी घेतलेला आहे आणि त्यातला त्यात हा एक रेड कलर घेतलेला आहे. रचनाला फोन करत होती पण तिने काय फोन उचलला नाही. ॲज युजल तिने काय फोन उचलला नाही. सो हा एक छान कोकम कलर, मला हा ना ओपन करायची इच्छा खूप होते, पण मी तिला विचारलंच नाही की मी ओपन करू का. आणि असं कोणाला म्हणजे बहीणच आहे ती माझी, पण मी तिची परमिशन घेतल्याशिवाय ते ओपन करू शकत नाही. पण मी संध्याकाळी तिला कॉल करणार आहे, झोपली आहे ती मॅडम आता, संध्याकाळी तिला फोन करणार आहे आणि ती जर हा म्हणाली तर ही साडीही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यात आता मी हे 3 साड्या अजून खूप आधी घेऊन ठेवलेल्या आहेत, त्या पण त्या मी
काय म्हणता येतं त्या ओपन केल्या नव्हत्या, दाखवल्या नव्हत्या, तुमच्यासोबत शेअर केल्या नव्हत्या. ही ती ब्लॅक कलरची महेश्वरी जी मी तुम्हाला बोलली की काल मी घेतली आहे. ह्याच्यावर ना मी ह्या कलरचाच मी ना कॉन्ट्रास्ट ऑरेंज कलर घ्यायला गेलेली, पण नंतर मी म्हणाले की नको. मग मी ह्या कलरचा असं प्रॉपर ब्लाऊज घेतलेला आहे आणि त्याच्यावर अशीच बुट्टी मिळाली आहे मला, त्यामुळे मला तो खूप ब्लाऊज आवडलेला आहे. आणि ही आहे ती ब्लॅक कलरची महेश्वरी. आणि मी जेव्हा ही साडी वेअर करीन तेव्हा मी त्याच्यासोबतचा व्हिडिओ, गेट रेडी विथ मीचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन. ठीक आहे. सो अशी ही सुंदर ब्लॅक कलरची साडी आहे. ही सुद्धा मी एक स्पेशल इव्हेंट म्हणता येईल किंवा स्पेशल एक्झिबिशन नाही म्हणता येणार, स्पेशल शूट म्हणता येईल, तेव्हा मी घालीनच, किंवा घरातलं काही फंक्शन वगैरे असेल तेव्हा मी वेअर करीन. ह्याच्यामध्ये ब्लाऊज पीस आहे, तोही हा कंटिन्यू ब्लाऊज पीस आहे, पण मी ब्लाऊज पीस काढणार नाही, साडी थोडी मोठीच ठेवणार आहे. ओके. सो ह्या अशा 2 छान महेश्वरी माझ्याकडे झालेल्या आहेत. ऑफकोर्स फर्स्ट कॉपी आहेत, पण त्याचं लुक हे खरंच रिअल महेश्वरी म्हणता येईल असंच आहे. ठीक आहे. सो सेकंड, हे मी एका एक्झिबिशन मधून मल कॉटनची असं कलरफुल साडी घेतलेली आहे आणि ही साडी ही खूप गोड आहे. ह्याच्यावर मी हे असं ब्लाऊज शिवायला टाकलेलं आहे सिवलेस मध्ये आणि खूप छान दिसणार आहे ही साडी वेअर केल्यावर. ह्याच्यामध्ये ब्लाऊज पीस नव्हतं, पण मी अजून तरी आता मी संध्याकाळी देईन मी हे सगळ्या साड्या फॉल बिडिंग करायला. ठीक आहे. आणि हे ब्लाऊज मला मिळणार आहेत सगळ्यांचे 5 तारखेला. ही साडी मला आठवत नाही मी कोणत्या ब्रँड मधून घेतलेली आहे, पण नेसल्यावर खूप गोड दिसणार आहे. सगळी कलरफुल साडी आहे अशी आणि मला आवडली. सो अशी फुल कलरफुल साडी, म्हणजे कोणताही ब्लाऊज घातला तरी छान दिसून येणार आहे कोणत्याही कलरचा. पण मी हा गोल्डन कलर घेतलेला आहे का, त्याचं रिझन तुम्हाला मी कंटिन्यू सांगतेच आहे. सो ह्या अशा साड्यांचं कलेक्शन माझ्याकडे छान छान झालेलं आहे. त्यानंतर ही एक साडी मी हेमा फॅशन मधून घेतली आहे. ही साडी ही मला अगदी 500 रुपयाला साडी पडलेली आहे आणि त्या साडीचं ब्लाऊज आणि ह्या साडीचं ब्लाऊज मॅच होणार आहे, म्हणून मी ते गोल्डन ब्लाऊज शिवायला दिलेला आहे. ही एक अशी सुंदर साडी आपल्याला लवकरच एका एक्झिबिशन मध्ये घातलेली दिसणार आहे. माझ्या पायाला लागते निघताना ना सगळीकडे भात भात करून ठेवलं. ओके. सो आता ह्या सगळ्या साड्या मला द्यायच्या आहेत फॉल बिडिंग करायला. ठीक आहे. हे बघा, हे बघा. ओके. ही पूर्ण कंटिन्यू प्लेन साडी आहे. जशी माझ्याकडे एक मोरपिशी म्हणता येईल किंवा वेगळाच तो एक कलर होता तशामध्येच आहे, पण त्याचं फॅब्रिकमध्ये थोडं फरक आणि ह्या फॅब्रिकमध्ये थोडा फरक आहे. सो आता ह्या सगळ्या साड्या मी देणार आहे फॉल बिडिंग करायला. ठीक आहे. ओव्हरऑल सगळी काय शॉपिंग अशी काय झाली नाहीये, म्हणजे मी तर फक्त एकच साडी आणि एक शेपर घेऊन आले. ब्लाऊज पीस घेतले 2, ते शिवायला टाकले आहेत आणि हा आहे तो ब्लॅक शेपर. सो मी फर्स्ट टाइम शेपर वगैरे यूज करते. जे माझ्याकडे आहे तो परकर आहे, शेपर नाहीये. आता बघू, तुम्हाला म्हणाला की बघा तुम्ही घालून तुम्ही कसे फील करताय, कम्फर्टेबल वगैरे सगळं, आणि देन मग सांगा मला. ठीक आहे. ह्याला आता नॉट आहे, असा शेपर येतो हा प्रॉपर. त्याच्याने साडी एकदम कट टू कट बसते आणि खरंच गरज आहे शेपरची, कारण की आता मी जाडी झालेली म्हणून. सो ह्याला आत असं एक साईडला नॉट येते. ठीक आहे. डन. हॅलो सॉरी हॅलो. जसं मी तुम्हाला सांगितलं की पूजाला विचारून मी साडी ओपन करणार आहे, तर तिचा लगेचच मला फोन आला, म्हणजे मेसेज आला करून की हा ओपन कर. तर ती पण लाईव्ह आहे. तर तिला मी व्हिडिओ सॉरी साडी दाखवते. हे दिसते का मी तुला? ठीक आहे आता. ओके. सो पूजाचा शेड कुठे गेला? हा, मी तर साडी अशी प्रॉपर भरून वगैरे ठेवली आहे. तर हा आहे पूजाचा कलर, अगदी गोड कलर आहे हा. आणि आता मी तो लाईव्ह हा, तुला कशाला माझा आवाज हवाय? तू व्हिडिओ मध्ये बघ ना, तू फक्त साडी बघ. हा मला जातोय.
आणि हा एक सुंदर कोकम कलर आपल्याला महेश्वरी मध्ये बघायला मिळालेला आहे. इतका छान दिसणार आहे पूजा. ह्याच्यावर तू ना सिरियसली ग्रीन कलरचा, बॉटल ग्रीन कलर किंवा एकदम काळपट कोकम कलर येतो ना असा डार्क, त्याच्यामध्ये जर तू ब्लाऊज शिवलास ना इतका सुंदर दिसून येणार आहे. आणि ते साडी, हा ही कलर इतका गोड आहे, पदर आहे. आणि हा म्हणजे अगदी हलकी फुलकी. मी तर सांगेन ज्या नवीन नवऱ्या होणार आहेत ना त्यांनी ह्या 5-6 साड्या घालाव्यात आणि पहिले काही दिवस छान अशा ह्या काठापदराच्या साड्या घालून घरात फ्लॉन्ट व्हावं, असे असं छान वाटेल घातल्यावर. असे वेगवेगळे कलर. ह्याच्यामध्ये 699चा पण रेंज आहे. ही आम्ही घेतली, ही 799 ची रेंज आहे. आणि खूप गोड कलर दिसतोय हा पण. हा बघा पूर्ण साडी ऑल ओव्हर, ही साडी पूर्ण बुट्ट्यांनी भरलेली आहे. आणि ब्लाऊज पीस पण आहे ह्याच्यामध्ये. पण मी तर सजेस्ट करेन पूजा नको ह्यातला ब्लाऊज पीस काढू. साडी जितकी मोठी, जेवढ्या निऱ्या येणार ना तेवढी साडी छान दिसते. आणि पदरही जर लांब असेल तर तो खूप गोड दिसतो, कारण की मग आपण निरा येण्याच्या नादात पदर छोटा काढतो, मग ते हाईट मध्ये वगैरे थोडं मार खायला जातो. सो हा एक छान आईचा फोन येतोय कंटिन्यू. सो कलर आहे. थांब, तुला तर मी माझा रेड कलर दाखवते, लगेच जाऊ नकोस. आता ह्या लोकांना पण परत बघायचं, तुम्ही आपण परत बघा. आणि हा घेतलेला आहे मी रेड कलर. सो रेड कलर हा असा आहे. ब्लॅक कलर छान ना. अशा जाऊन आम्ही हावऱ्यासारख्या पटापट महेश्वरी फायनली उचललेल्या आहेत. कधी घालणार आहोत, काय घालणार आहोत, अजून काही प्लॅन नाहीये. आता माझी पण मी फॉल बिडिंगला देते, त्यामुळे काहीच अजून प्लॅन नाही. तुझी पण देऊ, फॉल बिडिंग करून घेऊ. ओके. हॅलो हॅलो, आज आपण जाते टीचर टीचर बाबाकडे. आता आम्ही निघालो आहोत विटावाला जायला. ऑटो, ओला ऑटो बुक करतोय. आणि मस्त बाहेर पावसाचं वातावरण झालेलं आहे. आता आम्ही छानपैकी दर्शन मामाला, टीचर आबाला, टीचर आजीला, सिद्धी माऊला सगळ्यांना भेटणार आहोत. मग आम्ही रात्री फिरशा घरी येणार, कारण की उद्या मुकुल स्कूलला जायचंय ना. ए बाय द वे, तुम्हाला साड्या कशा वाटल्या, कोणता कलर जास्ती आवडला हे कमेंट मधून नक्की कळवा. बाय बाय. हॅलो. हॅलो गाईज. आज साडीपाला आहे. काय आहे साडीपाला म्हणजे? आज संडे. आज नाही संडे, आज ट्यूजडे आहे. आज कॅटरपिलर बघ. आज मुक्ताने स्कूलमध्ये ही ऍक्टिव्हिटी केली टीचर्सला हेल्प घेऊन ना. मुकू दाखव कॅटरपिलर. उद्या स्कूलला जाणार. स्कूलला आवडतं जायला. हा. आणि स्टार कोण घेऊन आलेला आज? उद्या घेऊन येणार स्टार. व्हेरी गुड. चलो, आजचा दिवस संपला, आम्ही मामाकडे जाऊन आलो. मुकू तू एन्जॉय केला मामाकडे? कसं मजा एन्जॉय केला दर्शन मामाकडे? असं एन्जॉय केला? ओके, ठीक आहे. सो गाईज, आजचा दिवस संपलेला आहे. उद्याचा दिवस खूप छान असणार आहे, कारण की उद्या व्यासपौर्णिमा आहे, गुरुपौर्णिमा आहे. सो सकाळी मुक्ताला स्कूलमधून सोडून आल्यापासून सगळी तयारी सुरू असणार आहे. छान घरात वातावरण असणार आहे. स्वामींचं आम्ही उद्या अभिषेक करणार आहोत आणि घर एकदम असं मस्तपैकी कापूर धूप ह्याने दुमदुमून जाणार आहे. आणि ते झाल्यानंतर दुपारी निघायचं आहे मला वाशीला जायला. तालीम संघ हॉल आहे तिकडे. चंदेरी आणि चंदेरी आणि महेश्वरी साड्यांचं एक्झिबिशन लागणार आहे. उद्यापासून असणार आहे, ते 29 जुलैपासून असणार आहे. बाकी ओव्हरऑल सगळे डिटेल्स मी तुम्हाला उद्या कळेलच. सो स्टे ट्यून. उद्याचा व्हिडिओ पण पूर्ण बघा. आणि जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाय.